60 वर्ष केला टेन्शन नाही 100 वर्ष एकदाच असा तुकडा पडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या. एका घरातून 1 ते 2 माणसं आंदोलनाला द्यायची. पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार. बरोबर अगोदर बोभाटा नको कारण ते शेतकरी संघटित लोक येत का नाही येत कधी बघावं लागेल ना. त्यातलं ज्ञान आपल्याला कमी ते त्यांच्या जवळ कधी सुरू झाली त्याचं काय शेतकऱ्याला सांगणार आहे. मला त्यातलं मग एवढं माहिती नाही. मी कट्टर आहे, ऐकणार नाही, फुकणार नाही, मॅनेज नाही होणार. टाईट लढाई लावून तरी टाईट ती शाख सुद्धा इकडे राज्यात फिरून येणार नाही. आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एकच मंत्री राहणार नाही. सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसतात राहायला. निवडणुका फोडणुका काय होणार होऊन बी राहणार. हाके म्हणतात की नांदेडमधून ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे. दुसरं काहीच नाही आपल्याला. तुम्ही आता बोलायला लागलात हाकेंवर, पूर्वी बोलत नव्हता. बोलत आहे कोणाला महत्व देतो तुम्ही काय बोल तुम्ही बोलायचे काय होतं. तुम्हाला क्लिअर सांगतो आजची दिवस ज्याला प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं. जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं, आपण टाईट दिसावं, आपण लोकांना 10-5 पोलीस आपल्या मागं पुढे दिसावं, झाल्यावर आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावा. आणि एवढं जातीसाठी लढण्याचं काम तर त्याला म्हणून बसलं असतं ते दिलं सोडून. त्याच्यामुळे ना हे असल्या चिल्लर चाळे करणारे जे चिल्लर लोक आहेत ना ते असल्याला मी महत्व देत नाही, मुजीत नाही, गिनीत नाही. त्याच्यामुळे ती विचारत जाऊन बिना काही पुढं आणि असल्याला त्या किंमत नाही चांगला माहिती. ती परळीची लाभार्थी टोळी घेऊन येईल ती एवढंच आहे. आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा लावल्याला ही कुठाने घडून आणतोय. आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी सांभाळणारा नेताच संपायला लागला. त्याला हाकलीच नाही. मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम याला राजकीय करिअरला भोगावं लागतात ना. आता बहीण भावाला दोघाला बी आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला. आता छग्या येईल का तुला निवडून द्यायला? ते येईल का आता तुला? बघू ना आता बीड मधले मराठी ते बघू ना. ते धनंजय मुंडे म्हणतात मला काही लोकांनी अडचणीत आणलं मात्र बहिणीने सावरलं, बहिणीने साथ दिली. सतत सोबत बसायचं. सतत काय करायची? सतत सोबत राहायची, सोबत बसायचं. मला कुणीतरी अडचणीत आणलं म्हणजे कोणी आणलं ठीक आहे पण बहिणीने साथ दिली. असं तास सोबत बसून आदर दिला. त्यांचा घरगुती प्रश्न आपण काय करायचं? घरगुती प्रश्न त्याचा साथ द्या नका देऊ. पण खुनाचा बदला होणार. संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार. राहिलेले पण सगळे अटक करायचे. ती पण लढाई आता सुरू होणार आहे. महादेव मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार. सरकारला मी पाठीमागच्या 5-6 दिवसात सांगितलं की महादेव भैया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे त्यांच्याबद्दलचं काय झालं मी 8 दिवसापूर्वी बोललोय सुद्धा. आज मी मीडियाला सांगायला लागलो. आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी यांचं पकडायचं काय झालं, मोके काहींचे कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोलतो. कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. का नुसतं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखाऊपणा करा, संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडात दिखाऊपणा करा, याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे. लई पुढं बघा तुम्ही लई निघणार आहे. ह्यात आमच्या मराठीच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता याचं लय गावाला निघणार. ठीक आहे, धन्यवाद. काय सुम्या चार्जिंग संपली होती.